आपण बनवणार आहोत हॉट अँड सोर सूप। त्यासाठी आपण घेतलंय बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला अद्रक, बारीक चिरलेला गाजर, शिमला मिरची, मशरूम, पत्ताकोबी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा पात बारीक चिरून आणि थोडासा कांदा। आता आपण बनवायला सुरुवात करू। आधी आपण कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेऊयात। यासाठी मी वापरलेलं आहे कौंडाणाच नॅचरल लाकडी घाण्याचं शुद्ध शेंगदाणा तेल। तेल तापलंय, आता आपण याच्यात घालूयात बारीक चिरलेला लसूण, अद्रक आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। हे आपण थोडंसं परतून घेऊयात। अद्रक लसूण छान परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा। कांदा घालून आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत। कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्यात घालूयात बारीक चिरलेला पत्ताकोबी, मशरूम, ठसका येतोय बघा, खूप छान सुंदर असं हे हॉट अँड सोर आपलं बनणार आहे। आपण घातलं याच्यात शिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर, हे सगळे भाज्या घालून आपण यात थोडं मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊया। घालणार आहोत थोडं मीठ तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता। सोया सॉस मध्ये मीठ असतं म्हणून आपण मीठ थोडं बेतानेच घालायचं आहे। तुम्ही बघू शकताय भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत। आता आपण यात घालूयात थोडा सोया सॉस आणि छान परतून घेऊयात। आपण आता सोया सॉस घातल्यानंतर पूर्ण असा घमघमाट सुटलेला आहे। आता आपण त्यामध्ये घालूयात पाणी आणि एक 3 ते 4 मिनिटं सगळ्या भाज्या व्यवस्थित उकळून घेऊयात। आता आपण यात पुरेसं असं पाणी घालून घेतलेलं आहे। आपण आता याला एक 4 ते 5 मिनिटं छान उकळी येईपर्यंत उकळू देणार आहोत। छान उकळ आलेली आहे। आता आपण यामध्ये घालूयात कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडं पाणी घालूयात। कॉर्नफ्लॉवरची स्लरी करू आपण घालूयात, जेणेकरून आपलं सूप जे आहे ते थोडं घट्टसर होईल। आपण आता याच्यात घालूयात कॉर्नफ्लॉवर स्लरी आणि थोडं मिक्स करूयात आणि परत मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिट आपण याला उकळून घेऊयात। आता आपण याच्यात टाकणार आहोत चिरलेला कांदा पात। कांदा पात हा शेवटी घालायचा, नाहीतर तो पूर्ण विस्कटून जातो। आपण छान एक वेळा मिक्स करून घेऊयात। आपलं हॉट अँड सोर सूप रेडी आहे। तुम्ही बघू शकतात सर्व भाज्या याच्यात खूप छान आहेत, शिजलेल्या आहेत आणि अगदी हॉटेल सारखीच चव आपल्या घरच्या हॉट अँड सोरला येणार आहे। याचा जो सुगंध आहे हा अगदी हॉटेलमध्ये जशी प्लेट समोर येते त्यावेळेस येणारा सुगंध, तोच सुगंध आता पूर्ण घरभरात दरवळत आहे। आपलं हॉट अँड सोर सूप रेडी आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि सर्विंग करूयात। घरच्या घरी बनलेलं गरमागरम हॉट अँड सोर सूप आपलं रेडी आहे।